हॅलो एव्हरीवन, मी अमर कांबळे. आज राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृती दिन आपण भारतभर प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करतो. राजर्षी शाहू महाराजांना भावपूर्ण आदरांजली. शाहू महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी संपूर्ण भारत देशापुढे समतेचं स्थान आणि किंमत संपूर्ण भारताला कळून दिली आणि ती समता काय असते हे स्वतःच्या संस्थानामध्ये लागू करून समतावादी कार्य पूर्ण देशाला कळू दिलं. कारण समता ही फक्त बोलण्यासाठी होती. त्या काळात डॉक्टर बाबासाहेबांना आधार शिक्षणाच्या माध्यमातून, राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून जो आधार डॉक्टर बाबासाहेबांना भेटला तो फक्त राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून. राजर्षी शाहू महाराजांनी प्रथम शैक्षणिक कार्य केलं, मग सामाजिक जागृती केली आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून ते कार्य त्यांनी प्रत्यक्षात आर्थिकरित्या, राजकीयरित्या अशा पद्धतीनं ते सामाजिक आंदोलनाचं कार्य केलं. त्यामध्ये सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांसाठी वसतिगृहांची निर्मिती केली. नंतर त्या वसतिगृहामध्ये जाती भेदभाव होऊ लागले. त्यावेळेस प्रत्येक समाजासाठी त्यांनी वसतिगृह खुले करण्यासाठी आपले आर्थिक पाठबळ उभे केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली आणि ती शिष्यवृत्ती घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून सहकार शेतीचं नवं व्यासपीठ शेतकऱ्यांसमोर उभा केलं. त्यांच्या आयुष्यातील सगळा दुःखद प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण म्हणजे आबाळा एवढा छत्रपती असलेले राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या करवीर संस्थानाच्या माध्यमातून या देशाला खरी समतावादी विचारधारा कळवली आणि तिरवली. त्या राजाला वेदोक्त प्रकरणाच्या माध्यमातून अपमानित करण्यात आलं आणि त्यांना पुराणोक्त पद्धतीच्याद्वारे त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि हीच पद्धत शिवरायांच्या बाबतीत सुद्धा झालेली होती. मित्रहो, या आबाळा एवढ्या छत्रपतीला माझा क्रांतिकारी जय भीम, जय श्रीराम. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.